लोकसभेच्या जागेसंदर्भात पहिली यादी जी आहे ती महायुतीकडनं जारी करण्यात आली, मात्र दुसरी यादी वेळ लागत आहे. खास करून ठाणे, कल्याण, पालघर या ठिकाणच्या जागा अजून नावं चर्चेत झालेलं नाही. मात्र असं देखील आहे की ही जागा आपल्या हातातनं जाऊ नये असं देखील महायुती शिवसेनेकडे म्हणणं आहे. तर दुसरीकडे दावा देखील भाजपकडनं केला जातो की ह्या लोकसभा मतदानात काय सांगायचं? खरं म्हणजे या चारही जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या आहेत. पूर्वी देखील ठाणे लोकसभा, आता जरी 4 लोकसभा असल्या तरी ठाणे लोकसभेमध्ये 2.5 लोकसभा इथल्याच होत्या. ठाणे आहे, कल्याण आहे, भिवंडीचा काही भाग आहे आणि पालघर देखील युतीच्या मध्येच भारतीय जनता पार्टीचा खासदार त्या ठिकाणी निवडून येत होता वनगांच्या रूपाने. आणि त्याच्यामुळे तसं ही विकेट जी आहे ती महायुतीची आहे. आणि त्याच्यामुळे जर न्याय्य असं जागा वाटप झालं तर पुन्हा एकदा या चारीच्या जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या निश्चितपणे येऊ शकतात. सर, पण एकीकडे पाहायचं झालं तर ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांवरती भाजप दावा हा सोडत नाहीये. 1996 नंतर ही जागा शिवसेनेकडे आली आहे आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं सांगितलं जाते. मात्र एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ठाण्याची जोपर्यंत जागा डिक्लेअर होत नाही तोपर्यंत कल्याणची जागा डिक्लेअर होणार नाही. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आता शिंदे गटाने अवलंबली नाही. ठाणे, कल्याण त्यावेळेला धर्मवीर आनंद दिघे साहेब जिल्हा प्रमुख होते. त्यावेळेला ठाणे लोकसभेमध्ये राम कापसे सिटिंग खासदार होते आणि भारतीय जनता पार्टीने युतीच्या बोलण्यामध्ये ही सिटिंग सीट देखील शिवसेनेला दिली होती. परंतु त्याला फार काळ गेला, 25-26 वर्ष गेलेली आहेत. आणि आता लोकसभेचे मतदारसंघ वेगवेगळे झालेले आहेत आणि याच्यामध्ये देखील ठाणे जिल्ह्यामध्ये 9 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि 5 आमदार शिवसेनेच्या शिंदेसाहेबांच्या गटाचे आहेत. आणि त्याच्यामुळे न्याय वाटप होण्याच्या दृष्टीने देखील वरिष्ठ नेतृत्व तो विचार करत असतील आणि सगळ्या जागा निवडून येण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने समतोल राखता येईल तो देखील विचार करत. आणि कार्यकर्त्यांची तर मनोमन निश्चितपणे इच्छा आहे की योग्य पद्धतीने जर समतोल राखला तर या सगळ्या जागा ज्या आहेत ते यशस्वीपणे या ठिकाणी पादाक्रांत करता येतील आणि नरेंद्र मोदीजींच्या विचाराची माणसं त्या ठिकाणी पाठवता येतील. सर, ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 लोकसभा विधानसभा क्षेत्र आहेत. ज्या विधानसभा क्षेत्रात 4 भाजपचे आमदार आता विद्यमान आहेत. तर येत्या काळामध्ये जर ही जागा भाजपला सोडण्यात नाही आली आणि शिवसेनेने या जागेवरती जर उमेदवार दिला तर कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी? खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही हा आग्रह निश्चितपणे आहे. म्हणजे एकीकडे गणिती आणि गणितशास्त्र बघितलं तरी आणि अदरवाईज देखील की या ठिकाणी 4 आमदार भारतीय जनता पार्टीचे, एक अपक्ष जो आहे ते देखील भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत आणि त्याच्यामुळे ते न्यायाचं होईल आणि त्याचा उपयोग जो आहे तर अन्य सर्व सीटला देखील होत असतो. कारण वातावरण जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीने सकारात्मक होत असतं आणि त्याच्यामुळे असं काही बालेकिल्ला आणि असा काही विषय नाही आहे. भाईंदर महापालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक भाजपचे आहेत, नवी मुंबई आहे. त्याच्यामुळे तो जर समतोल ठेवला तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं घवघवीत यश मिळू शकेल असं आम्हाला निश्चितपणे वाटतं. सर, पालघर जागेवरती देखील भाजपचा दावा आहे. त्यामुळे एकीकडे जे गावित आहेत ते विद्यमान खासदार त्यांचं असं म्हणणं आहे की मी कमळावर देखील लढायला तयार आहे. ठाण्यातल्या जागेवर देखील अशा प्रकारचं काही होऊ शकतं का की धनुष्यबाणावरती भाजपचा उमेदवार उभं राहण्याची शक्यता काही आहे? मला काही असं वाटत नाही. परंतु वरिष्ठ नेतृत्व शेवटी या संबंधाचं लोकसभेचा निर्णय घेत असतं. मागच्या वेळेला पालघरची जागा ह्याच गावितांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळावर ते निवडून आले होते. परंतु वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाच्या अनुषंगाने ते शिवसेनेमध्ये गेले आणि धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडून आले. आणि त्यामुळे हा ज्याचा त्याचा निश्चितपणे विषय आहे की कोणी काय करावं आणि त्या दृष्टीने त्याप्रमाणे निर्णय जो उमेदवार असतो ती घेत असते. त्यामुळे तो गावितांचा प्रश्न आहे. शिंदे गटाकडनं बघायला गेलं तर भाजपच्या उमेदवारीला विरोध दिसून येतोय. अंतर्गत चर्चा असू शकते की आपलाच व्यक्ती इथे शिवसेनेचा असावा. शेवटी प्रत्येक संघटनेची, कारण कोऑर्डिनेशन पण असते आणि कॉम्पिटिशन पण असते आणि त्याच्यामुळे प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं की आपल्यालाच
अमुक एक सीट मिळावी म्हणून, आणि म्हणून जर योग्य पद्धतीने समतोल राखायचा असेल तर या पद्धतीने जर वाटप झालं तर निश्चितपणे ही सगळी मतदार जो आहे तो युतीचा आहे, वर्षानुवर्ष युतीला मदत करत आलेला आहे, महापालिका असो विधानसभा असो, आणि त्याच्यामुळे घवघवीत यश आपल्याला निश्चितपणे मिळू शकतं. भाजपने या अगोदर ही जागा गमावली होती, पुन्हा आता काही पाय रोवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? राम नाईक, राम कापसे यांसारखं, कारण मध्यंतरी विनय सहस्त्रबुद्धे देखील म्हणाले की या जागेचं रामतत्व टिकवून ठेवणं. नाही, हे तर गोष्ट खरी आहे की रामभाऊ म्हाळगींपासून रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील, राम नाईक देखील उत्तर मुंबईमधनं ठाणे जिल्ह्यातलाही त्या ठिकाणी अर्धा भाग होता. तर ही एक परंपरा आहे आणि स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांना किंबहुना मतदारांना देखील वाटणं काही चुकीचं नाही आहे की इथनं भारतीय जनता पार्टीला ही जागा जी आहे ती मिळावी, हे त्यांच्या दृष्टीने स्वाभाविक आहे. हे रामतत्व आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही. सर, अनेकांची नावं येतात, गणेश नाईक, संजय नाईक, तुमचं देखील नाव येतात, भाजपमध्ये सहस्त्रबुद्धे. कसं बघतात याकडे, आणि तिकडे देखील अजून चेहरे जे आहेत ते शोधाशोध चालू आहे. प्रताप सरनाईक असतील, रवींद्र फाटक असतील, अशांची देखील आणि मस्केंचं देखील नाव येतं. काय वाटतं एखादी ही जागा या 48 पार या 400 पारसाठी कशा प्रकारची तयारी पण असणार, कुठलाही चेहरा नाही, कुठल्याही परिस्थिती 400 पार करण्याकरता आणि मोदीजींचं हात बळकट करण्याकरता या ठिकाणी कार्यकर्ते जीवाचं रान करणारच आहे. आता कोणी जागा लढावी, काय करावं, शेवटी आमचं वरिष्ठ नेतृत्व हे ठरवत असतं. ते ज्या कागदावर ते जे लिहून देतील त्या आदेशाची पालन करणारी आम्ही मंडळी आहोत, आणि त्याच्यामुळे वरिष्ठ नेतृत्व योग्य तो निर्णय निश्चितपणे घेईल. कागद कोणाच्या नावावर नक्की भाजप नाही, भाजपचा असेल तर चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव असेल त्याने ती लढायला पाहिजे, आणि त्याच्यामुळे नेतृत्व आमचं जे आहे ते समर्थ आहे आणि ते योग्य पद्धतीने निर्णय निश्चितपणे घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.